नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. रहाटणीच्या मैदानामध्ये सगळ्यांना एक उत्सुकता होती बकासूरची, की बकासूर येईल, महाराज येईल. परंतु दोन्हीसुद्धा नंदी गट 1 ते 11 मध्ये मला तर काही दिसले नाहीत. मी गटाचे निकाल सांगितले आणि काय एक हुलकावणीच भेटली आज बकासूरच्या येण्याने आणि महाराजच्या सुद्धा येण्याने. आता सगळे म्हणतील, की बकासूरच्या नावाची चिठ्ठी तर होती, मग बकासूर का पळाला नाही, कशामुळे पळाला नाही आणि याची चर्चा करूयाच. परंतु उद्या 2 लाखाचं मैदान होतंय. त्या 2 लाखाच्या मैदानामध्ये उद्या बकासूरचा पायरा कोण आहे? एक टॉपचा पायरा आहे. 2 नावं पुढे आहेत. त्या दोन्हीपैकी एक नाव 100% असू शकतं उद्या बकासूरसोबत. बघूया काय होतंय. तत्पूर्वी आपण बकासूरबद्दल चर्चा करूया. आज रहाटणी मैदानामध्ये बकासूर आपल्याला का नाही दिसला, काय कोणत्या कारणाने काय दिसला नाही बघूया. उद्या मैदान होते 2 लाखाचं रेठरे धरण या ठिकाणी. उद्या बकासूर त्या मैदानामध्ये उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे. महाराज सुद्धा उद्या पळताना दिसणार आहे त्या मैदानामध्ये. आणि बकासूरचा जो आधीचा पायरा ठरलेला होता उद्याच्या मैदानाचा, तो जरा थोड्याशा काही कारणास्तव कॅन्सल झालेला होता. आता एक पायरा जो आहे तो एक मोठा पायरा आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. पेठकरांचा एम नानांचा राजाचं नाव जे आहे ते पुढे येतंय. चर्चा चालू आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे हा राजा जो आहे तो एम नानांचा संबंध महाराष्ट्राला माहीत आहे, की पब्लिकचा भिताडा येतो एकदम 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये. कितीही पब्लिक येऊ द्या, 3 फेऱ्यामध्ये आत्ता एक सध्या महाराष्ट्रामध्ये टॉपनच पळणारा असा हा एम नानांचा राजा. महाभयंकर स्पीड आहे याला आणि याला रोखणं कठीण होईल. जर हा पैरा जर झाला तर नाव समोर येतोय. मग बघूया एम नानांचा पैरा बकासूरसोबत असो किंवा दुसऱ्या कोणासोबत जरी असो, एम नानांचा राजा तुम्हाला गुलालामध्ये 100% दिसणार. आता तो काय स्पीडनं पळतोय, काय ग्रिप घेतली त्याने, आणि बघूया उद्याच्या मैदानामध्ये कशा पद्धतीनं हा एम नानांचा राजा पळतोय. बकासूरसोबत जे आहे ते नाव जोडलं जाते. बकासूरन ही जोडी जर पळताना जर दिसली आपल्याला तर 100% उद्या 1 नंबर जो आहे तो फिक्स असेल असं मला तर वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. कारण की ही जोडी एक करामती जोडी आहे. ही जोडी एकदा पळाली होती, परंतु तुम्ही बघितलं गुलाल हा मिळवलाच होता. मला तर वाटतंय की थोडी ही जोडी खरंच 1 नंबरची प्रबळ दावेदार उद्याच्या मैदानात ही जर जोडी पळाली तर. बघूया, नाव समोर येतोय बकासूर आणि एम नाना यांच्या राजाचं. राजा आणि बकासूर ह्या जर पायरा जुळून आला तर 100% एक एक उद्याच्या मैदानामध्ये एक दहशत करेल ही जोडी. बघूया कसं नियोजन होतंय काय. आणि दुसरा एक पायरा जो आहे तो एक नाव समोर येतंय माझं हळूहळू, म्हणजे समजायला जे आहे ते लागलेलं आहे असं मला वाटतंय. कोण असं वाटतंय की महाराजच पायरा आहे असं वाटतंय मला वाटतंय. कारण की तुम्ही बघितलं आज मैदान होतं. महाराजला जर चर्चेमध्ये मी मागे सुद्धा सांगितलं होतं, महाराजला जर चर्चेमध्ये जर आणायचं असेल तर त्याला बकासूर सोबतच पळवला पाहिजे. कारण की एवढे मोठे टॉपचे पैरे महाराजला मिळणं अशक्य आहे. चांगल्या टॉपच्या बैलांना सुद्धा पैरे एवढे टॉपचे मिळत नाही. त्याच्यामुळे जर ही घरची जर गाडी जर पळताना जर दिसली तर 100% महाराज जो आहे तो चर्चेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. आता सगळे म्हणतील की चर्चेमध्ये कसं काय हो? चर्चेमध्ये ते मैदानच त्या पद्धतीचं आहे. 2,05,000 रुपये काहीतरी वर असं बक्षीस आहे त्या मैदानामध्ये. आणि त्या मैदानामध्ये एवढ्या मोठ्या मैदानामध्ये सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं. महाराज पळतोय, परंतु त्याच्यासोबत जो बैल लागतोय तो त्याला थोडंसं कमी पडतोय किंवा तासातच वळते गाडी. त्याच्यामुळे महाराज आणि बकासूर हीच जोडी पळावी आणि असं सगळ्यांना वाटतंय. मी तुम्हाला सांगितलं एम नानाचा राजा किंवा महाराज या दोघांच्या पैकीच एक पायरा बकासूरचा असू शकतो. कदाचित वेगळा सुद्धा होऊ शकतो, काय सांगू शकत नाही. आज सगळ्यांना हुलकावणी मिळालेली आहे. बकासूरची महाराजची चिठ्ठी निघाली होती गट क्रमांक 13 गट क्रमांक 29 मध्ये. आणि तुम्ही बघितलं आज बकासूर तर काय दिसलाच नाही बकासूर आपल्याला. बघूया आता तरी गट क्रमांक 11 मध्ये पर्यंत मी तर काय बघितलं नाहीये, म्हणजे महाराज दिसलाच नाही त्यामध्ये, बकासूर सुद्धा दिसला नाही. कदाचित मला असं वाटतंय की महाराज उद्याच पळेल. महाराज बघूया काय होते काय नाही. आणि मला वाटतंय की एमनाचा राजा आणि बकासूर ही जोडी जर पळाली ना, कितीही टॉपच्या गाड्या असू द्यात त्या गाड्यांना एक एक तोड देण्यासाठी ही गाडी असेल. ही गाडी एक चांगली पळते, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. दोन्ही खांदी पळतो हा एम नानांचा राजा आणि बकासूर दोन्ही खांदी पळतो. म्हणजे कुठेही कितीही पब्लिकने गाडी लागू द्या त्यांना काही फरक पडत नाही दोन्ही बैलांना. चांगली गाडी पळेल. आणि जर जर नाही पैरा झाला तर महाराजला बकासूरलाच टाकावा असं मला वाटते. जर महाराजला बकासूरच्या पाठोपाठ जर काम करायचं असेल, म्हणजे बकासूरचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये बकासूरच्या दावणीचं करायचं असेल तर महाराजला बकासूरचाच पायरा द्यावा असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.